नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। तालुका सिंदखेड राजा इथून आलो आहे। 12 जानेवारीपासून आम्ही संपावर आहे। 9 फेब्रुवारी मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईला आलो। मुंबईला आल्या असताना त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या, पण त्यांनी आमच्या मागण्या जो आमचे GR काढायचा त्याबद्दल त्यांनी कुठलंही सकारात्मक असं काही उत्तर दिलं नाही। तसं जर पाहिलं तर अशा ह्या ग्राउंड लेवलला कोरोना काळात त्यांनी जीवाची पर्वा न करता काम केले। आणि मला असं वाटतं की एका महिला ह्या वारंवार मागण्या करत आहे आणि महिलांकडं शासन दुर्लक्ष करत आहे। हे कुठंतरी म्हणजे महिलांवर फार अन्याय होते आणि याची दखल शासनाने घ्यायला पाहिजे। आणि महिलांच्या बाबतीत जर हे असे करत असतील तर हे चुकीचं आहे। नमस्कार, मी गंगा हरकळ, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा इथून आले। आम्ही 9 तारखेपासून इथं आझाद मैदानावर बसलो। आमची फक्त एवढीच मागणी आहे की आम्हाला जे आश्वासन दिलं, गट प्रवर्तकांना 10,000, आशा स्वयंसेविकांना 7,000 प्लस दिवाळी बोनस 2,000 रुपये, फक्त आश्वासनच दिलं, त्यावर अंमलबजावणी झाली नाही। GR काढला नाही। GR काढण्यासाठी आमच्या किमान 5-7 हजार आशा जवळपास 9 तारखेपासून उघड्यावर राहत आहे, उघड्यावर झोपल्या, उघड्यावर खात आहे। या मुंबई शहरामध्ये याचा सरकारला म्हणजे बिलकुल पर्वा नाही आहे, माय बहिणीची पर्वा नाही आहे। एकदम म्हणजे उघड्यावर छोटे छोटे मुलं घेऊन उपवाशी आहे आमच्या माय बहिणी। इथं सगळे कामं आम्ही करतो, गावात घराघरात जाऊन जन्म मृत्यू नोंद आमच्याकडे आहे। कोरोनामध्ये आम्ही दारोदार फिरलो, इतकं सगळं करून सुद्धा फक्त आम्ही GR काढा एवढी मागणी घेऊन इथं झाले 15 दिवस आमच्या बहिणी इथं बसल्या। आम्ही सगळे इथंवर आहे, थंडीत उन्हात। आम्हाला कोणी येऊन पाहिलं नाही, कोणी विचारलं नाही, कोणी काहीच नाही। आमचं फक्त एकच मागणी आहे, प्लीज आमचा GR काढा आणि आम्हाला घरी जाऊ। आणि आमचा जर GR काढला नाही तर आम्ही मुंबई सोडणार नाही। सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन C2 संलग्न आशा वर्कर व गट प्रवर्तक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत आझाद मैदान येथे धरणे आंदोलन। राज्यातील 80,000 आशा व गट प्रवर्तकांनी गेल्या 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 पर्यंत तब्बल 23 दिवसांचा आपल्या मानधन वाढीसाठी बेमुदत संप केला। या संप काळात राज्यातील आशा व गट प्रवर्तकांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक तसेच राज्य पातळीवर सुद्धा विविध प्रकारचे आंदोलनं केली आहेत। या दरम्यानच्या काळात राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी संघटनेच्या कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेमध्ये आशा वर्करला 7,000 व गट प्रवर्तकांना 6,200 ची वाढ देण्यात येईल असं जाहीर केलं होतं। त्यानंतर गट प्रवर्तकांच्या मानधन वाढीव दुरुस्ती करून आश्वासनावर विश्वास ठेवून आम्ही आमचा बेमुदत संप स्थगित केला, परंतु 2 महिने उलटून सुद्धा अद्यापही त्यांचा शासन निर्णय निघाला नाही। त्यामुळे राज्यातील 80,000 व गट प्रवर्तकांमध्ये आपली सरकारने फसवणूक केली अशी भावना सीमा सोळंखे यांनी व्यक्त केली आहे। यावेळी अध्यक्ष पंजाबराव गायकवाड, रश्मी दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा सोळंखे, सरिता मस्के, विजया शेवाळे, कलावती पवार, रेखा भालेराव, जयश्री जाधव, गंगा हरकळ, विश्रांती जायभाय, राधा रायमोल, सुमित वलटे हे उपस्थित होते। सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी संजय शिंदे, मुंबई।